नमस्कार, मी वैभव आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमीच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जनतेचा कौल जाणून घेतला जात आहे आणि याच अनुषंगाने आपण आलेलो आहोत चांदवड देवळा मतदारसंघातील देवळा तालुक्यातील पिंपळगाव या गावामध्ये. आपण पिंपळगाव गावातील ग्रामपंचायत समोर आहोत आणि या गावातील जनतेचा कौल जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. बऱ्यापैकी पब्लिक या ठिकाणी जनता या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यांच्याकडनं त्यांच्या मनातील आमदार कोण हे या ठिकाणी आपण मुख्यतः जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी दादा नमस्कार. काय नाव काका? धुळ्याचे आहेत आपण. तुम्ही कुठले काका? मुल्लरचे आहेत का तुम्ही? सटाणा तालुक्यातले. तुम्ही दादा? धुळ्याचे. बाहेरचे मंडळी आहेत या ठिकाणी. या ठिकाणी कुठला रे दादा तू? काय नाव तुझं? अविनाश. काय करतो? काय नाही हेच काय कामधंदे करतो. आमदार निवडायचं आपल्याला. आमदार कोणाला करायचं? आमदार नाना. नानांना करायचं. काय कारण? तो बिस्किट खाण्यात व्यस्त आहे. काय अडचणी? आपण इतर मंडळीकडे जाऊया आणि त्यांच्याकडे जाऊन घ्यायचा प्रयत्न करू. दादा नमस्कार. बोल दादा. काय नाव तुझं? नाव काय दादा? नाव तुझं? मतदान नाही ना? तुझं मतदान आहे ना? मतदान आहे तुझं? आहे मतदान? किती वय तुझं? 18. मतदान कार्ड केव्हा काढलं? कधीच मागच्या पंचवार्षिकला निघालेलं. तू 18 वर्षाचा आहे आता. पण 13 वर्षाचा असताना मतदान कार्ड काढलं नाही हो. मग मागच्या पंचवर्ष कुठे गेली? 5 वर्ष झाली मागच्या पंचवर्षिकला. मतदान नाही जातं त्याच्या काय. बरं, आता पहिलं लोकसभेत झालं. काय विषय? दादा आपलं काय नाव? ज्ञानेश्वर गर्दे. काय करतो आपण? मी इथला नाही, मी धुळे तालुक्यातला. बाहेरची मंडळी या ठिकाणी गावातील मंडळी आहेत बऱ्यापैकी. त्या पाठीमागे मंडळी आहेत या ठिकाणी. काका देखील. काका नमस्कार. काय नाव आपलं? बाप्पू खाऊथोरा. काय वाटतं? कुठले तुम्ही? इथलेच आहे ना. इथलेच आहेत. आमदार निवडायचं आपल्याला. आमदार काय आपला आमदार मोदी पंतप्रधान आहेत. आपल्याला आमदार निवडायचं आहे स्थानिक मध्ये. काय ते नाव नाही येत मला ना. नाव नाही माहिती तुम्हाला उमेदवारांची? चांदवडचे आहेत. चांदवडचे आहेत. गणेश निंबाळकर आहेत, शिरीष कुमार कोतवाल आहेत, राहुल आयर आहेत आणि केदार नायर आहेत. राहुल आयर. काय कामाची अपेक्षा त्यांच्याकडनं तुम्हाला? मग काम करायचं ना हो. भविष्यात काय कामं झाले पाहिजे? मग पाटणं त्यानं सगळं असं या गोष्टी झाल्या पाहिजे. ही कामं झाली पाहिजे. मग नक्कीच. या ठिकाणी काही मंडळी बसलेली आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. त्यांच्या मनातील आमदार कोण हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. बाबा राम राम. राम राम. कुठले आपण? आम्ही पिंपळगावचे बघा. इथलेच ना? हो. काय वाटतं? आमदार निवडायचं आपल्याला वेळेस कोणाला आमदार करायचं? आता ज्याचं नशीब तकदीर असेल तो निवडल. आपल्याला मतदान करावं लागेल ना? नाही मतदान तर अजून तर काही नक्की नाही बा. माणूस नक्की नाही. आता समोरून गेल्यावर कुठे मन फिरल हे काय सांगता येईल आज. बरोबर. जिकडे मन फिरत. हा. काका आपलं काय नाव? मला नाही बोलता येत रे. नाही बोलते. ठीक आहे. काय विषय? लोक बोलायला तयार नाहीत. काका नाही. काका देखील बोलायला तयार नाही. या ठिकाणी रिक्षावाले काका आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. बोलले तर ठीक, नाही बोलले पुढे जाऊया. काय विषय नाही. काका काय नाव आपलं? अनिल बांबरे. काय करता आपण? रिक्षा ड्रायव्हर. रिक्षा आहेत आपली. कुठले आपण? पिंपळगावचेच का? नाही कोणतेवाडीचे. कोणतेवाडीचे आहेत? देवळा तालुक्यातलं गाव. हो. काय वाटतं? आमदार म्हणून आवडेस कोणाला निवडून द्यायचं? आता बाकीच्या लोकांचं जे मत आहे त्याच्यावरती. आपलं मत काय? आपलं मत आता चालू आहे आमचं सर्वांचं. काय? केदार आहेत. केदार आहेत. काय कारण? काय आमच्या जवळचा संबंध. जवळचा संबंध आहे म्हणून. भविष्यात काय कामांची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं तुम्हाला? काय इथून मागे बी काही झालं नाही. आता तिथून पुढे बी आता जे आहे ते चाल द्यायचं फक्त. असं आहे काय अपेक्षा काही नाही राहत. कसं आहे हे काहीतरी कामं असतील ना तुम्हाला वाटत असेल ना काही कामं इथे झाले पाहिजे. तुम्ही आता फिरता तिकडे तिकडे, तुम्ही डोळ्याने बघतात कुठे काय अडचणी असतील काय असतील. असे कोणते काम आहेत की ते झाले पाहिजे येणाऱ्या आमदारांच्या माध्यमातून? तर आहे ते तर आहेच. मग केव्हा गेलं तर जवळच्या जवळ आहे आमच्या रस्त्यावरती.
जाऊन आपण त्यांच्या घरी केव्हाही जाऊ शकतो ना. नक्कीच या ठिकाणी इतर देखील काही मंडळी आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊ. पुढे चौकामध्ये बऱ्यापैकी मंडळी बसलेली आहे. आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमके त्यांच्या मनातले आमदार कोण. या ठिकाणी आपण बघितलं असेल प्रॉपर चांदवड देवळाची जी जनता आहे ती संभ्रमात आहे. कोणीही समोर येऊन बोलण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्या मनातील आमदार कोण हे ते सांगत नाही. दुविधा निर्माण होते त्यांच्या मनामध्ये, मत स्पष्ट करत नाहीत. या ठिकाणी दादा नमस्कार, काय नाव? नमस्कार, ज्ञानेश्वर निकम. काय करता आपण? काय नाही, शेती करता आपण. आमदार निवडचा आपल्याला आमदार कोण झालं पाहिजे? आमदार राहुलला राहुल झालं पाहिजे. काय कारण? चांगले कामं केलेली. भविष्यात त्याच्या दृष्टिकोन तुमच्या दृष्टिकोनातून कोणते काम असे त्यांनी केले पाहिजे? हे पाण्याचा विषय आहे. अजून बरेच कामं आहे. बरं. दादा काय नाव आपलं? माझं नाव गणेश सुभाष लिंगायत आहे. काय वाटतं येत्या विधानसभेला आमदार म्हणून कोण आला पाहिजे निवडून? येत्या विधानसभेला आमदार म्हणून नाना धाडाडीचं नेतृत्व आहे केदारांना, पण राहुल आयराने पण कामे चांगली केलेली आहेत. दोघांपैकी कोणी होऊ शकतं ते सांगता येत, जन्मात आहे शेवटी, सांगता येत नाही, काही होऊ शकतं. नक्कीच या पिंपळगाव गावातील जनतेच्या प्रतिक्रिया, देवळा तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे पिंपळगाव गाव आणि या गावातील जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत. या ठिकाणी बऱ्यापैकी मंडळी बसले दिसत आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचं मत जाणून घेण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न करूयात. काका दादा नमस्कार, काय नाव तुझं? अरे दादा बस ना, बोलतच नाही लोक, बोलतच नाही. तुमचं काय? आपलं काय नाव? सिद्धार्थ उत्तम पाटील. काय वाटतं कोणाला आमदार करायचं यावेळेस? नानाली. नानांना करायचं. काय कारण? चांगला माणूस. लोक बोलत का नाही आपल्या गावातले? जनतेनं हायचे ना हां. इच्छा. बरं बरं. काय वाटतं नाना निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून कोणते प्रश्न सुटले पाहिजे? कामं होती. कोणते प्रश्न असे प्रलंबित दिसत झाले? काहीच राहणार नाही. नाना निवडून आल्यावर काहीच प्रश्न राहणार नाही. काहीच राहणार. नक्की. दादा आहेत. दादा नमस्कार, काय नाव आपलं? नदीच थोरात. काय वाटतं आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? नानांना. नानांना. काय कारण? कारण असं आहे, आता हे जे राहुल आयर आहेत आमदार 10 वर्षापूर्वीपासून, त्यांना नानांनी निवडून आणलं होतं आणि नानांचंच माध्यम होतं खरं. त्यांनी यावेळेस थांबून जायला पाहिजे होतं, कारण दोघं भावांचं भांडण होतं ना, त्यांनी एका घरात मिटवायला पाहिजे होतं. आणि नानांना शब्द दिलेला होता, ते साक्षीदार आम्ही आहोत, की पहिल्या वेळेस शब्द दिला की बाबा होते त्यावेळेस, ठीक आहे, बाबांचा शब्द पाळला. दुसऱ्या वेळेस पक्षाचा शब्द पाळला. आणि आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की बुवा नानांना तिकीट द्यायचं आहे असं. आणि तिसऱ्या दिवशी बदल झाला त्याच्यात. मग अन्याय नाही झाला का नानांवर? अन्याय झाला. असं. आणि तालुक्यात जेही कामं होतात ते नानांचेच माध्यम आहे. शिवार पांद्या असो, पाण्याचे प्रश्न असो. आता आमच्या इथे पाटाला पाणी आलं, नानांना फोन केला, पोकलेन पाठवून दिलं त्यांनी, पूर्ण पाट साफ करून दिला. मग आमदारांना सुचलं नाही का, आता एवढा पाट आहे मोठा, ही साफसफाई झाली पाहिजे 10 वर्षात 5 वर्षात, काही नाही केलं आमदारांनी. आता हे पहा, हे डोम वगैरे हे पत्रे कोणी टाकून दिलो, पण विकासाचं काय? मेन प्रश्न पाण्याचा आहे आमचा. विकासातून पाण्याचे प्रश्न सुटले असं तुमचं? हो, पाण्याचा 10 वर्षापासून लावून धरलंय त्यांनी. भविष्यात त्यानंतर हे प्रश्न सुटतील असं वाटतं तुम्हाला? 100% सुटतील. तो माणूस धडाडीचा नेता, खात्री आहे आपल्याला? 100% खात्री आहे. नक्कीच. कारण की बाबा आहे, बाबा आपल्याला मागाशी पाहिल्यानंतर बाहेर गेले होते, तरी देखील बाबा बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. काका आहेत आपलं. काका नमस्कार, काय नाव आपलं? सुधाकर पाटील. काय करता आपण? रिटायर झालो, बँकेत होतो. आमदार निवडून आपल्याला आमदार कोणाला आमदार करायचं? राहुल करायचं. काय करा? काम चांगले आहे. मितभाषी चांगले कामं केले आणि त्यांच्या वडिलांचीच पुण्य आहे या पाठाची. भविष्य दृष्टिकोनातून काय प्रश्न सुटले पाहिजे? सर्व प्रश्न सोडून जातील राहुल मार्फत, काही विषय नाही. नक्कीच. आणखी काही मंडळी आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलत. काका नमस्कार, काय नाव आपलं? धनंजय पोपटवाड. काय करता आपण? काय नाही, शेती करता. आमदार मग कोण निवडून त्याच्या वेळेस? केदारनाथ आली पाहिजे. केदारनाथ आले पाहिजे. काय करा? पाटाच्या पाण्याकट पाटाच पाणी. आणि रस्त्याच्या पांद्या पुंद्या हे राहतात, तेच करतात, प्रश्न सोडवतात ना. बाकीचे कोणी सवाल नाही. हो, एवढंच आपलं मान्य आहे.
आणि आम्हाला त्यांचा पाठिंबा पुरा आहे आमचा. भविष्यात आणखी काय काम झालं पाहिजे त्यांच्या माध्यमातून? भरपूर कामं केली पाहिजे त्यांनी, आमचा पुरा पाठिंबा आहे त्यांना. तुमचा पाठिंबा आहे त्यांना. नक्कीच या ठिकाणी आपण पिंपळगाव या गावात होतो. बऱ्यापैकी मंडळ आहे पण बोलण्यासाठी कोणी पुढे येत नाही. ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्यांचं मत आपण प्रबंधद्वारे जनतेला दाखवणार. याच पद्धतीने पुढील गावात जाऊन पुढील गावातील जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा, बातमी आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र. प्रबंधभूमीसाठी दीपक पवार, मुख्य संपादक विशाल गोसावींसह मी वैभव भांबर, चांदवड देवळा, नाशिक.